पूनम आणि तुम्ही पाहत आहे पुन्हा एक नवीन अपडेट। आत्ताच्या घडीच्या सर्वात महत्त्वाच्या टॉप न्यूज। पेपर फुटीतील दोषींना शिक्षा देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करणार, विद्यार्थी हित आणि त्यांचं भविष्य महत्त्वाचं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची एक्स पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया। धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यापर्यंत माघार नाहीच, भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक, सीजेपीच्या अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप। मुंबईत ठाकरे बंधूंचा शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरादरम्यान तिरंगा मोर्चा, प्रश्न सोडवायचा की चिघळवायचा हे आता तुम्हीच बघा। राज ठाकरेंचा इशारा, आमच्या मोर्चाला दिल्लीसारखा घुसण्याचा प्रयत्न केला तर फटकावाण काढणार, राज ठाकरेंकडून तंबी। मुंबईत पोलिसांकडून खिशात अंमली पदार्थ ठेवून विद्यार्थ्याला आत टाकण्याची भाषा, व्हिडिओ व्हायरल होताच गृह खात्याकडून संबंधित पोलिसांवर कारवाई। पोलीस कर्मचाऱ्याकडे ड्रग्ज कुठून येतात हे कृत्य खाकी वर्दीला काळेमा फसवणारं, सुप्रिया सुळेंची थेट मुख्यमंत्र्यांना सवाल। एखाद्या मंत्र्यांचा राजीनामा घेतल्याने सरकारची सत्ता जाणार नाही, अण्णा हजारेंची पीएम मोदींना खरमरीत पत्र। विद्यार्थी आंदोलकांबाबत पोलिसांची भूमिका लोकशाही विरोधी, मुख्यमंत्री थलपती विजय यांची नीट परीक्षा पूर्णपणे रद्द करण्याची मागणी। नरेंद्र मोदींनी भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करून नंतर भाजपमध्ये घेतलं, पहिल्यांदा त्यांच्यावर फास्ट ट्रॅक कारवाई करा, सीबीआय चौकशी का थांबवली, कपिल सिब्बल यांचा सवाल। पालघरमध्ये पावसामुळे हाहाकार, सूर्या वैतरणा नद्यांना महापूर, हवामान विभागाकडून पालघरमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा, घाटमाथ्याला रेड अलर्ट। नाशिकमध्ये गोदावरी नदीला मोठा पूर, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी, होळकर पुलाखालून 24,000 क्युसेकचा विसर्ग। मुंबईत महानगरपालिकेचं कॅन्टीन सील, तुकाराम मुंढेंच्या अन्न व औषधी प्रशासनाची कारवाई, एफडीएचा धडाका सुरूच। आयसीसी कडून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची तारीख जाहीर, पुढील वर्षी 9 ते 13 जून रोजी लंडनमधील द ओव्हलवर सामना, भारत गुणतालिकेत 5व्या स्थानी। कोंडी फुटेना सलग 4थ्या दिवशीही लोकसभा राज्यसभा ठप्प, विरोधक राजीनाम्यावर ठाम। संसदेचे पावसाळी अधिवेशनापूर्वी घडलेल्या घटनांमुळे सलग 4 दिवस झाले तरीही कामकाज होऊ शकले नाही। 20 जुलैपासून अधिवेशनाला सुरुवात झाली, मात्र गुरुवारीही कोणते कामकाज होऊ शकलेले नाही। विरोधक आक्रमक, लोकसभा राज्यसभेत 4थ्या दिवशीही प्रचंड गदारोळ, कामकाज तहकूब। 4थ्या दिवशी अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत नेट पेपरफुटी प्रकरणातील आरोपांविरोधात कठोर शिक्षा करण्याचे आश्वासन दिले। मात्र त्यानंतरही विरोधक धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी लोकसभा प्रश्नोत्तरांच्या तासच विरोधकांनी राजीनाम्याची मागणी करत घोषणाबाजी केली, त्यामुळे कामकाज अजूनही ठप्पच। मुसळधार पावसामुळे डहाणू वलसाड दरम्यान वाहतूक विस्कळीत, अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द। राज्यात मुसळधार पाऊस सुरू, पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे। डहाणू आणि वलसाड दरम्यान रेल्वे वाहतूक तात्पुरती स्थगित करण्यात आली असून लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या करण्यात आल्या रद्द। मी माझं उपोषण सोडेन, सोनम वांगचुक यांची सरकारकडे मोठी मागणी। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी गुरुग्राम येथील एका खासगी रुग्णालयातून आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे। मी अजूनही जिवंत आहे, मी सरकारला विनंती करतो की त्यांनी मुलांवर बळाचा वापर करू नये। मला यावर सरकारकडून ठोस आश्वासन दिली तर मला आश्वासन ठोस मिळाली तर मी आजच माझं उपोषण सोडेन, पण जर आश्वासन मिळालं नाही तर मी हे उपोषण असंच सुरू ठेवेन, असं वांगचुक यांचा व्हिडिओ पोस्ट।